आता तुम्हाला वाटत असं एवढ्या रातचं एमजी वहिनी मोठी गाडी घेऊन आले म्हणजे कुठंतरी दौरा असं दौरा तर होताच. आणि खरी गोष्ट सांगायची म्हटलं तर रात्र झाली का आम्हाला डायरेक्ट दिवस उगवल्यासारखं वाटतं. याचं खरं कारण म्हणजे रात्रीचं आम्ही कुठं जाईन हे आमचाच आम्हाला तपास लागत नाही. तर नमस्कार, मी अनिकेत सावळे आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज होती निगोजची जत्रा. आमच्या कार्यकर्त्यांना म्हणलं आपल्याला निगोजला जत्रेला जायचं. जत्रा म्हणलं तर आमच्या कार्यकर्त्यांना न्यावंच लागतं आणि जर यांना चुकून माकून नेलं नाही तर पुरीपेक्षा डेंजर आम्हाला टोमणे ऐकायला भेटते. मज्जा मस्ती तर चालूच राहती, पण गेल्या पहिलं मळगंगे मातेचं दर्शन घेतलं आणि मंदिरापासून काही अंतरावर पालखी पण चालली होती आणि पालखीला ढोल फटाकडे इतके नाद होते विचारायचीच गोष्ट. पालखी जवळ गेल्यानंतर पहिलं पालखीचं दर्शन घेतलं आणि गर्दी पण इतकी डेंजर होती म्हणजे रेकॉर्ड ब्रेक. मस्तपैकी मिरवणूक पाहून कार्यकर्ते म्हणले आता आपल्याला कुंडावरती जायचं. मग काय काढली गाडी आणि तोंडवर करून निघाले कुंडावर. तब्बल 10 मिनिटाच्या प्रवासानंतर सगळे कार्यकर्ते आम्ही कुंडावरती पोहोच झालो. तिथं गेल्यानंतर आम्हाला इतका डेंजर विषय पाहायला भेटला म्हणजे रात्रीचे वाजले होते 1 आणि हे सगळे कार्यकर्ते रात्रीचे 1 वाजता आंघोळ करीत होते. तर हे आहे निगोज. तर निगोज मधले रांजणखळगे म्हणजे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. जत्रेमध्ये पहिलं पाऊल टाकल्यानंतर आम्हाला पहिला दिसला एक मॉल. मग काय आमचे कार्यकर्ते थोडे बावचळले. एखादा असा मॉल पाहिला का आमच्या कार्यकर्त्यांच्या पहिल्या अंगात येतं. त्यामुळे आम्हाला जत्रेत गेल्या पहिल्या मॉलवाल्यांच्या गाठी बिटी घ्यावा लागतात. गाठी बिटी घेऊन झाल्या तर आमच्या कार्यकर्त्याला दिसले एक बेड. मग काय आमचे कार्यकर्ते बेडकाला पण सुट्टी देत नव्हते.